शाळेत शिक्षिका असणारी योगिता आज वर्गात अचानक सरप्राईज टेस्ट घेण्याचं ठरवते. सर्व मुलांना निबंध लिहिण्यासाठी एक विषय दिला जातो. तो विषय असतो मला काय बनायचे. सर्व विद्यार्थी आपापल्या हिशोबाने निबंध लिहितात. वेळ संपते. योगिता सगळ्यांचे पेपर कलेक्ट करून तपासण्यासाठी घरी घेऊन जाते. घरी आल्यानंतर घरची कामे आवरून योगिता पेपर तपासायला बसते. तेव्हा योगिताचे मिस्टर टीव्ही बघत असतात. सासरे मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतात व मुलगा बेडरूममध्ये अभ्यास करत असतो. पेपर तपासत असताना योगिताच्या डोळ्यात पाणी येते. जवळच बसलेले तिचे मिस्टर तिला विचारतात, अगं काय झालं, का रडतीयस? योगिता आज वर्गात घेतलेल्या टेस्टबद्दल सांगते. त्यापैकीच एक पेपर तपासताना मुलाने जो विषय मांडलेला असतो तो वाचून योगिताच्या डोळ्यात पाणी आलेले असते. ती सांगते मुलाने लिहिले आहे की मला मोबाईल बनायचे आहे. कारण बाबा जेव्हा घरी येतात तेव्हा ते मोबाईल घेऊन बसतात. आजी आजोबा पण मोबाईलच बघत असतात. त्यामुळे मी पण जर मोबाईल बनलो तर मला पण सगळे लाड करतील, जवळ घेऊन बसतील, मी काय बोलतोय ते पण ऐकतील. हे सगळं ऐकून योगिताचे मिस्टर म्हणतात, बिचारा मुलगा कोण आहे? योगिता सांगते तो आपलाच मुलगा आहे आणि त्यानेच हा निबंध लिहिला आहे. खरंच विचार करण्यासारखं आहे. मोबाईल कोणत्याही गोष्टीपेक्षा इतका जास्त महत्त्वाचा का वाटावा? जो मोबाईल लोकांनी एकत्र यावं म्हणून बनवला होता, आज तोच मोबाईल लोकांना एकमेकांपासून लांब नेण्याचे काम करत आहे.